खूप चांगल्या मॅचेस उद्या देखील पाहायला मिळतील आणि मुंबईच्या विविध भागातून खेळाडू उद्या देखील इकडे खेळताना पाहायला मिळेल. एक म्हापसा गोवा त्या परिसरातील देखील एक संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला मॅच स्टार्ट करा. बॉलिंग लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. पावसाळी क्रिकेट किती जोरात सर आली तरी पाऊस थांबणार नाहीये आणि क्रिकेट पण थांबणार नाहीये. आज सर्व क्रिकेट प्रेमी बोरवलीच्या MHB ग्राउंड मध्ये आपण आहोत. मुंबईचं प्रमुख स्थानक आहे बोरवली आणि तिकडे पावसाचा हाहाकार. लेट्स प्ले. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकला गेलाय. बॉल आला कुठे आणि गेला कुठे, फक्त पाणी आणि पाणी आहे. विजय खडसे बॉलिंग साठी. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक चान्स आहे आणि डेंजर झोनला बॅटर आउट. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग केली गेली विजयने. पहिली ओव्हर शांत येताना पहिली गेली आहे. इकडे देखील खोला टप्प्याचा बॉल मात्र लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. किरीतेश घरात तिकडे पोहोचतात. सेमीफायनलची मॅच आहे. कोणता संघ मात्र जिंकून मेगा फायनल मध्ये जाईल यासाठी फायटिंग मॅच आहे. परंतु एवढा पाऊस असून पण विजय खडसेने स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आहे. हे त्याने स्किल दाखवलं की पावसाळी क्रिकेट हेच आहे. समोर खेळले गेले. एक रन तिकडे मिळतीये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे बघता बघता समाप्त झाले. फक्त आणि फक्त 3 रन. नितीन ना बॉलर दुसरा नितीन ना. शेवटची मॅच आजच्या दिवसातील बॉलिंगसाठी नितीन मोरे येत आहेत. पावसामुळे थोडाफार रिझल्ट वेगळा राहू शकतो. प्रवीण खनकाच स्ट्राइक एंडला. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला गेलाय. परफेक्ट पिचिंग पाहिली गेली नितीनची आणि तिकडे लेग बाय मध्ये सिंगल रन. पावसामध्ये खेळणं सोपं नाहीये. पावसातून अनेक या बॉल देखील पुन्हा एकदा प्रचंड वेगाने आणि तिकडे लाऊड अपेल. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. एक वेगळी मजा आहे. पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि
सर्व मुंबईकर या पावसाळी क्रिकेटची आवर्जून वाट पाहत असतात. तसं हे सर्वांचं लाडका खेळ आहे पावसाळी क्रिकेट. पुण्याचा नितीन स्ट्रायकेटला प्रवीण मोठा स्ट्रोक येईल का? भर पावसामध्ये पण सिक्स पाहायला मिळेल का? या बॉलवर दिशा तर दिली गेली आहे. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि भर पावसामध्ये सिक्स नाही परंतु बाउंड्री पाहायला मिळेल. प्रवीण खनकाच्या बॅटमधून येते बाउंड्री. चांगलं टायमिंग केलं. टायमिंगला मात्र एक चौका. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले होते परंतु पहिल्या 3 रन्स आले होते पण त्यानंतर एक कॅच ड्रॉप होते. नॉन स्ट्रायकेटला मात्र तिकडे चान्स आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. रन्स मात्र जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. सेमीफायनलची मॅच आहे. भोईर चषकाचं एक भव्य दिवस आयोजन नक्कीच कैलासवासी वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा. आज आमचे मानस भोईर यांचे संपूर्ण एकसर गावातील मित्र परिवार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. एक विकेट जात असताना रन झाले 10. दोन्ही बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली आहे. बघा दोन्ही पहिल्या ओव्हरमध्ये मी उल्लेख करेल की भर पावसामध्ये पण दोघांनी एकही एक्स्ट्रा टाकला नाहीये. असं क्वचित पाहायला मिळतं अंडर ओपनला. आता जबाबदारी दिली गेली आहे. मयुरेश पाटील आता खेळ पाणी आहे की पाण्यात खेळपट्टी आहे. कुठे चिखलात आहे कुठे पाण्यात आहे. पावसाळी क्रिकेट तुम्हाला याच्यातच खेळावं लागेल. जबरदस्त सेमीफायनलची मॅच पण रंगताना पाहायला मिळेल. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच 24 बॉलमध्ये 30, 35, 40 पर्यंत जरी स्कोर गेला तिसऱ्या ओव्हरची देखील सुरुवात चांगली केली गेली मयुरेशने. आजचा पहिला दिवस एक चांगल्या पद्धतीने इकडे पार पडताना पाहिला गेला. उद्या देखील सर्व टीम्स आपण एक 9:30 पर्यंत आपलं रिपोर्टिंग आहे त्यामुळे आपण टायमिंग मध्ये पोहोचा. खूप चांगला बॉल कीप केला तिकडे. वेल केबिंग रोहन शिल्लेत मागे वाईट बॉल आहे. 35-40 पर्यंत तरी स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. पाऊस पण हलकासा थांबलाय त्यामुळे ग्राफ वर जाण्याची सर्वांना लक्ष असणार. या बॉलला देखील मात्र परफेक्ट बॉल बीट केला मयुरेशने आणि तिकडे थांबवलंय. इथं डॉट बॉल. 4 ओव्हरची आपण पाहिलं तर ही सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते आहे. विस्मय ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर या बॉलवर देखील समोर खेळायचा प्रयत्न करत होते. थोडीफार मात्र ही मॅच शांत होताना पाहिली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली तिन्ही बॉलर्सने. खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली गेली आहे. विजय खडसेंनी चांगली बॉलिंग केली. नितीन एक चांगली बॉलिंग केली. तर मयुरेश देखील एक चांगला स्पेल टाकतोय. विविध भागातून या खेळाडूचा देखील आनंद घेत आहेत. आज सेमीफायनलची मॅच आहे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. विस्मय स्वतः देखील या मॅचचा आनंद घेते आणि त्यांचे वडील विस्मया मावळे. सो क्रिकेट बघणं, जिंकणं, खेळणं, आनंद घेणं वेगळं आहे. अनिकेत येतात बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकेटला. प्रचंड वेगाने बॉलिंग मयुरेश. जबरदस्त बॉलिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वेगात टाकलेला बॉल पुन्हा एकदा बीट केला गेला आणि प्रवीण खनका पण तिकडे क्वेश्चन मार्क मध्ये आहेत.
की मॅच 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 12. ह्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 रन. गुड बॉलिंग मयुरेश, जबरदस्त बॉलिंग केली मयुरेशने पण. 12 रन झालेत. शेवटची ओव्हर घेऊन देवा. लास्ट ओव्हर देवा. अनिकेत लेफ्टी आहे. अर्बन स्पोर्ट्स बॅट्समन नेम काय? तन्मय. या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल स्ट्राईक एंडला आणि तिकडे रॉलने जम्प केला. काय डाईव्ह लगावली स्वतः आणि रनआउटची मात्र तिकडे विकेट. काय एफर्ट्स दिले रोहन चिल्लेने. जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले रोहन चिल्लेचे. आपण पाहू रोहन चिल्लेचे आपण रिप्ले पाहू शकतो. रोहनने बॉल अगदी कलेक्ट केला, थोडा लांब होता आणि साईड अँगलने आपण पाहू शकतो. वाह, रोहन चिल्ले यासाठीच गेले कित्येक वर्ष एक जबरदस्त कीपर म्हणून देखील रोहन चिल्लेकडे पाहिलं जात आहे. अगदी गोलकीपर जसा फुटबॉलमध्ये गोल अडवतो तसं त्याने फिफा वर्ल्ड कपची आठवण करून दिली. एक जबरदस्त राजन आहे. न्यू बॅटर राजन प्रजापती येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंबूरचे शेवटची ओव्हर देखील थोडी मात्र इथे ग्राफ खालती होताना पहिला गेलाय. चांगली बॉलिंग केली आहे. लेफ्ट आर्म यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला राजनने. चांगलं टायमिंग केला परंतु तिकडे बॉल थोडा थांबतोय. डबलचा कॉल दिला राजनने. 2 रन तिकडे मिळतील. फेकी करतील आणि 2 धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 14 रन झाले धावफलकावरती. पहिली सेमीफायनल आजच्या दिवसातील आपण पाहत आहोत. उद्या देखील 8 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. विविध जिल्ह्यातून उद्या खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. आणि आज 16 संघ खुल्या गटातील आहेत. आज 8 संघ, उद्या 8 संघ खेळताना पाहायला मिळाले. लेफ्ट आर्म या बॉल देखील ऑफस्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न केलाय. अजित चव्हाण यांचा वाईट बॉल. 15 रन झाले धावफलकावरती. पंधरा धावत झाले धावफलकावर. पहिला दिवस देखील एक चांगल्या पद्धतीने रंगताना पाहिला गेला आणि मॅच देखील खूप चांगल्या. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. क्रितेश घरात तिकडे आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा फक्त आणि फक्त रन झाले 16. जबरदस्त बॉलिंग केली सर्व बॉलर्सने. मग विजय, नितीन, मयुरेश, देवा, चारही बॉलर्सने खूप चांगले इफेक्टिव्ह बॉलिंग केली आहे. सेमीफायनलची मॅच पाहतो आजच्या दिवसातील. एक जबरदस्त बॅटल. यावर देखील टायमिंग चांगलं केलं होतं लेफ्टी बॅटरने परंतु तिकडे 2 रन मिळतील. आणि तर मला देखील बाहेर जावं लागेल. येते विकेट.
फक्त आणि फक्त 18 धावांवरती मात्र स्कोर शांत होताना पाहिला गेलाय. राजनला एका दुसरा 6 आला, 25-26 पर्यंत जरी मॅच गेली तरी मॅच रंगू शकते, कारण की क्रिकेट असा खेळ आहे या ग्राउंडवर सकाळी 6 बॉल 3 ची मॅच देखील सर्वांनी रंगताना पाहिली गेली. त्यामुळे अशा मॅचेस कधी फिरू शकतात आणि सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल, क्रुशल मॅचेस नेहमी रंगताना पाहिल्या गेल्यात मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. कधी कोण जिंकेल नेम नाहीये. या बॉलवर स्टेप आउट झाले, वेगात टाकलेला बॉल, वाईट बॉल आहे. 19 धावा झाले धाव फलकावरती. या बॉलवर स्टेप आउट झाले, फ्लिक केला गेलाय, खेळाडू आहेत आणि तिकडे एफर्ट चांगले घेतले. विघ्नेश तिकडे होते, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली विघ्नेश आणि स्वतः फिट अँड फाईन आहेत. 21 धावा झाले धाव फलकावर. एका दुसरा 6 येईल का? स्ट्राईकला राजन. एका दुसरा 6 आला तर मॅचला देखील तेवढीच कलाटणी होताना पाहायला मिळेल. राजन प्रजापती फिनिशिंग टच देईल का? या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन कंप्लीट होईल इझिली. लॅबो तिकडे आणि थोडे स्किड झाले राजन, त्यामुळे 1च रन तिकडे मिळेल. 22 रन्स आणि 23 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण या टीमला जिंकण्याकरिता. लगेचच सेकंड इनिंगला सुरुवात करा फिल्डिंग टीम. बॅटिंग टीम लगेचच बॅटर पोहोचवा, अदरवाईज तुम्हालाच बॉल आयसाईट होणार नाहीये. महत्वाची विनंती आपण करतो. भोईर चषक 2026 रणसंग्राम ना भूतो ना भविष्य देशी क्रीडा स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ ठरेल जो मात्र सरळ फिनालेमध्ये दाखल होणार आहे, त्याच्यासाठी येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 23 धाब्यांची गरज आहे. 23 धावा करायच्यात. एका बाजूला आर्वन स्पोर्ट्स कल्याण तर त्यांच्या विपक्ष विस्मय, ओमकार, डिंगढॉंग, जॉर्ज असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तशा पाहायला गेल्या तर धावा तितक्याशा नाहीये, 23 धावांचाच पाठलाग करायचा आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टोटल तिथपर्यंत छोटं नाहीये जिथपर्यंत त्या टोटलला आपण अचीव करत नाही. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. ओपनिंग पेअर कोणती असेल, कारण आतापर्यंत करण आणि त्याच्यासोबत गांगुली या जोडीने खूप चांगली कामगिरी केली आणि तोच ओपनिंग पेअरचा वापर या मॅच मध्ये सुद्धा होणार आहे. एका बाजूला करण पाटील आणि एका बाजूने सुनील विश्वकर्मा, ज्या दोघांनी एक मॅन ऑफ द मॅच ची जर्सी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पटकावली आहे. पहिल्या मॅच मध्ये सुनील विश्वकर्मा, दुसऱ्या मॅच मध्ये करण पाटील. परंतु आता जर आपण फर्स्ट इनिंगचा विचार केला, विजयने जी सुरुवात दिली ना, फक्त 3 धावा खर्च केला, रनआउटच्या रूपामध्ये 1 विकेट आली. त्याच्यानंतर नितीन फक्त 5 धावा, मयुरेश सुद्धा 2 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये देवाचा जर आपण विचार केला तर तो सुद्धा इकॉनॉमिकल राहिला. आणि त्या जोरावरतीच आपण पाहतो फक्त आणि फक्त 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटर लगेचच मार्कवरती या. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुम्ही पाहताय तर भोईर चषक 2026 सेमी फिनाले नंबर 1 चा सामना. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार. 23 धावांचा पाठलाग तर करायचा आहे. पाऊस सुद्धा पूर्णपणे थांबतोय. सकाळपासून पहिल्यांदा असं झालंय की पूर्णपणे पाऊस थांबलाय, रिमझिम सुद्धा नाहीये. आणि ही बाब मात्र बॅटिंग टीमच्या फेवर मध्ये जाईल का हे सुद्धा बघण्यासारखा. बॉलिंग ट्रॅक अर्बन स्पोर्ट्स कल्याण, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर्स नेम प्लीज. धीरज, ज्याने 3 धावा डिफेंड केल्या. 6 बॉलमध्ये त्यालाच इंट्रोड्यूस केला गेला. आता जबाबदारी मोठी आहे. मनगडाचा वापर, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होत्या.
स्टँड अँड डिलिव्हर फटका तर फसतो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय कॅच ड्रॉप झालीये का तर कंप्लीट झालीये का हे सुद्धा विचारलं जात आहे कॅच कंप्लीट झालाय ट्रिपल एसच्या माध्यमातून आपण पाहतोय तीच महत्वाची विकेट मिळाली आहे ती सुद्धा करण पाटीलची स्टेप आउट केला आणि त्याच्यानंतर लॅप करण्याचा प्रयत्न एका धावेच्या मदतीने स्ट्राईक अँड रोटेशन होईल रोहनला इथून माहिती आहे धावफलक एवढं मोठं नाही आहे मला फक्त एका बाजूने धावफलक बोलतं ठेवायचं आहे 3 धावा धावफलकावरती आहेत उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे 23 धावा जरी डिफेंड करायच्या असल्या ना तरी धीरज या मॅच मध्ये अजूनपर्यंत R1 स्पोर्ट्स कल्याणचं उदाहरण जिवंत ठेवतो पॉपिंग क्रीज मध्ये थोडेसे सफल झाले त्याचा परिणाम आहे ऑफस्टिकच्या जास्त बाहेर कारण बॅटरच्या स्टान सोबतच बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये यश येत नाही आणि या पद्धतीच्या एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आहेत ना त्या महागात पडणार आहेत आणि यासाठी शक्यतो कॅप्टन लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतो कारण त्याला गोलंदाजाच्या माइंड सोबत सुद्धा खेळायचं असतं बॉल खालीच राहिला सबमरीन डिलिव्हरी त्या जमा झालेल्या पाण्याचा फायदा बॉलर उचलतो धीरज एक सेन्सिबल बॉलर आहे त्याला माहिती आहे पिचिंग कुठे करायची आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप संयमी गोलंदाजी त्याने केली आहे यावेळेस स्लॉट वरती चेंडू किती लांब जाणार आहे स्लॉटचा चेंडू त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये षटकार 6 धावफलकावरती आहेत 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड आणि अशा पद्धतीने चेंडू सुनील विश्वकर्मा सोडणार नाही या पॉपिंग क्रीज मध्ये सेटल झाले समोरच्या दिशेने फटका खेळला आणि फक्त एकाच धावेने ते समाधानी आहेत रोहन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु लगेचच नाहीचा कॉल आलाय षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहे 23चा पाठलाग करायचा होता दूसरा बॉलर कौन है किरण शिंदे धीम्या गतीचा बॉल आणि चकमा दिलाय स्लोवर 1 वरती फर्निचरला केलाय डिस्ट्रॉय नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली या व्हेरी फर्स्ट बॉल वरती विकेट आणि या विकेट या मॅचचं समीकरण बदलू शकतं का स्लोवर 1 त्याला स्लाइस केलंय पूर्णपणे वेळ घेतला आणि त्या वेळेनंतर सिंगल कंप्लीट धावफलक 13 वरती 10 धाव्यांची गरज आहे हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे रोहन
शांत संयमी. आता टोटल जाऊन पोहोचणार आहे 14 स्कोर कार्डवर. आधी स्टेप आउट केलाय, फसवलंय. अजून एक धक्का लागतो स्टंपिंगच्या रूपामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑलरेडी मन बनवलं होतं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा. फटका बसतोय. वरती या 14 वरती या 14. 9 धाब्यांची गरज आहे. क्रितेश आज पालघर बिरवाडीवरून लांबचा प्रवास करून तो बोर्डी नगरीमध्ये दाखल झालाय. अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, अर्थातच क्रितेश घरजचं नातं अटॅक्यू बॅटर म्हणून खूप मोठं राहिल्या. परंतु आज महत्वाच्या मॅच मध्ये जेव्हा संघाला गरज आहे संयम सुद्धा दाखवावा लागणार आहे. त्याच्या सोबतीने कॅप्टन कूल रोहन आहे. तर क्रितेश इथून संयम दाखवेल की त्याचं अटॅक्यू माइंडसेटची बॅटिंग करेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. किरण शिंदे 9 धाब्यांची गरज आहे. किरण विरुद्ध क्रितेश. धीम्या गतीचा बॉल आणि कॅच ड्रॉप होते. इथे मात्र आपण कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे, कारण बॉलर किरण शिंदेने आपलं काम केलं होतं. स्लोवर 1 मध्ये क्रितेश घरातला फसवलं होता, परंतु चुकी होत्या आणि चुकीला माफी नाही. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल 18 वरती. आणि इथून विस्मय ओमकार, डिंगडॉंग जॉर्ज सुद्धा फायनलच्या दिशेने वाटचाल करताय. क्रितेश बचावल्यात. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. क्रितेश अलॉंग द कार्पेट, कोणताही धोका पत्कारला नाही. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक सिंगलने, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्या सिंगलचा वापर. धावफलक 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहे. 23 चा पाठलाग करायचा होता. 4 धाब्यांची गरज आहे. अजय मांजेला इंट्रोड्यूस केलं गेला. अजय विरुद्ध क्रितेश. 30 सर्रार गोलंदाज आहेत. क्रितेश घर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सबमरीन यॉर्करचा वापर. बॉल अजिबातच बाउन्स झाला नाही, कारण तितकासा वेग होता त्या बॉलच्या मागे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दांडी 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 गुल आणि अजय मांजेचं सेलिब्रेशन. यस डीजे होऊन जाऊ दे. विविध स्पर्धा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये लिहिल्या गाजवल्यात. आज मात्र दाखल झालाय बोर्डी नगरीमध्ये. सध्या संयमाची गरज आहे. अजय मांजेने अजून दुसरा एखाद विकेट इथून जर पटकावला ना, तर आर1 स्पोर्ट्स कल्याण सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि यावेळेस अजय मांजे सारखा एक सेट गोलंदाज जो मात्र वेगाचा राजा आहे ना, त्याच्यावरती जबाबदारी आहे. विघ्नेश 19 धावा धावफलकावरती आहे. 23 पाठलाग करायचा होता. हलक्या हाताने पेशन्स, कीप माइंड कूल. थोडंसं स्लाइड झाले खरे, परंतु हीच रबर बॉल क्रिकेटची मजा आहे ना.
कधी बॅटर घसरतो, कधी बॉलर, कधी फिल्डर, परंतु मॅच अजूनही घसरली नाहीये डिंगडॉंगच्या हातातून. दुसऱ्या बाजूला R1 स्पोर्ट्स कल्याण इथून एका दुसरा विकेट. पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन. स्विच हिटचा प्रयत्न, अजून एक धक्का लागतोय का, तर बोल्डच्या रूपामध्ये रोहन चिल्ले बॅक टू द पवेलियन. गॉन. स्पोर्ट्स कल्याणचा सुद्धा पुनरागमन झालाय. 3 धाब्यांची गरज अजूनही या मॅच मध्ये. अजून अजय मांजेने भरपूर काही आणून ठेवलाय आणि हीच क्रिकेटची मजा आहे ना. तराजूचं पाडलं कधी R1 स्पोर्ट्स कल्याण गड्या, तर कधी विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज गड्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेशला इंट्रोड्यूस केलं गेलाय, परंतु समोर अजय मांजे भेदक मारा करतोय. स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या कहाणी में ट्विस्ट. अजय मांजे सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. भोईर चषकामध्ये ना भूतो ना भविष्यात अशी क्रीडा स्पर्धा. पाऊस मात्र आपण पाहिलं 5 मिनिटापेक्षा जास्त थांबला नाहीये. पावसाच्या सरासरी अर्थातच विचार केला संपूर्ण दिवसामध्ये मोठी राहिली. 3 धाब्यांची गरज आहे या षटकातील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या आणि समोर अजय मांजे या. 3 धावांचा पाठलाग करायचा आहे. पावसाचा ओघ वाढतोय. काही करा थोडीशी प्लीज. 2 बॉल बाकी आहेत. 2 to go. हलक्या हाताने दिशा दिली आहे. धावा किती मिळणार आहेत. इनटू द गॅप, इनटू द कर्टन. येतोय चौकार. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज इनटू द ग्रँड फिनाले. भोईर चषक मॅन ऑफ द मॅच जास्त वेळ न घेता महत्व आपण मॅन ऑफ द मॅच ची स्पेशल ट्रिपल एस ची जर्सी देऊया. मयुरेश या सेमी फिनाले मध्ये मोक्याच्या क्षणी मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर मयुरेश ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मयुरेश अभिनंदन. आणि आजच्या दिवसाची आपण इथे सांगता करतोय. उद्या 4ही टीमला विनंती आपण वेळेवरती रिपोर्ट करायचं आहे. शार्प रिपोर्टिंग टाइम तुमचं 9:30 असणार आहे. आतासाठी इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.